नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, नगर परिषद भरती 2023च्या परीक्षेच्या निकालानंतर तुमच्या कागदपत्र पडताळणी संबंधित अतिशय महत्त्वाची अपडेट आलेली आहे। पाहू शकता या ठिकाणी महत्त्वाच्या सूचना देखील नगर परिषद प्रशासन संचालनाच्या अधीन या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेले आहे। दिनांक 24 जून 2024 म्हणजे आत्ताच्या घडीची ही अपडेट आलेली आहे। पहा या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं शेड्यूल या ठिकाणी देण्यात आलेले आहे सर्व पदांकरिता। सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। ज्या पदासाठी तुम्ही अप्लाय केलेलं असेल त्या पदाचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी केलं जाणार आहे याची माहिती तुम्हाला व्यवस्थितरित्या समजेल। ओके, सो विषय पहा या ठिकाणी नगर परिषद प्रशासन संचालनाच्या संकेतस्थळावरती प्रसिद्ध केलेल्या महाराष्ट्र नगर परिषद राज्यसेवा गट क परीक्षा 2023च्या प्रारूप निवड सूचीत नमूद उमेदवारांचे कागदपत्र पडताळणीबाबत जे काही नगर परिषदच्या संकेतस्थळावरती निवड सूची अपलोड झालेली होती त्या निवड सूचीच्या नंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भातचं या ठिकाणी इन्स्ट्रक्शन देण्यात आलेलं आहे। अर्थात या ठिकाणी वेळापत्रक जे आहे ते प्रसिद्ध झालेलं आहे। ओके, सो महाराष्ट्र नगर परिषद राज्यसेवा गट क परीक्षा 2023 करिता 11 जुलै 2023 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येऊन प्राप्त अर्जानुसार उमेदवारांची राज्यातील विविध परीक्षा केंद्रावर 25 ऑक्टोबर 2023 24 नोव्हेंबर 2023 या कालावधीमध्ये ऑनलाईन परीक्षा घेण्यात आलेल्या होत्या। त्यानुसार विद्यार्थ्यांनो, ही जी बेसिक माहिती आहे ती तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे। महत्त्वाचं काय आहे ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुमचं कोणत्या तारखेला केलं जाणार आहे आणि ठिकाण कोणतं असणार आहे आणि किती वाजता तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात येणार आहे त्याबद्दल डिस्कस करूया। ओके, सो पहा या ठिकाणी महाराष्ट्र नगर परिषद राज्यसेवा गट क परीक्षा 2023 मध्ये खालील नमूद संवर्गातील भाग 1 प्रारूप निवडसूचीत नमूद असलेल्या उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात अपलोड केलेले दस्तऐवज जसे शैक्षणिक अर्हता, अनुभव, जात प्रमाणपत्र, वयाबाबत पुरावा, अधिवास प्रमाणपत्र व इतर दस्तावेज यांची मूळ कागदपत्रे व त्यांच्या प्रत्येकी 2 साक्षांकित प्रतीसह ओके, जे काही तुमच्याकडे डॉक्युमेंट आहेत ओरिजिनल त्याचे 2 प्रती तुम्हाला या ठिकाणी सोबत घेऊन जायचं आहे कागदपत्रे पडताळणीकरिता। ओके, सो कागदपत्र तपासणी प्रपत्र उमेदवारांनी भरून प्रत्येक पानावर स्वाक्षरी अर्थात सेल्फ अटेस्टेड डॉक्युमेंट तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे फॉर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन। यासाठी विद्यार्थ्यांनो ठिकाण या ठिकाणी लोकेशन पहा। पनवेल महानगरपालिकेचे आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह 3रा मजला शिवाजी चौक पनवेल या ठिकाणी तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात आलेलं आहे। ओके, सो हे ठिकाण तुम्हाला जर माहिती नसेल तर गुगल मॅपच्या सहाय्याने तुम्ही या ठिकाणापर्यंत पोहोचू शकता। ठीक आहे, पनवेल महानगरपालिकेचे जे काही आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह आहे या ठिकाणी तुम्हाला डॉक्युमेंटेशनसाठी बोलवण्यात आलेलं आहे। आता तुम्हाला ज्या पदासाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं जाणार आहे, ज्या पदासाठी तुम्ही क्वालिफाय असाल, निवड यादीमध्ये तुमचं नाव असेल त्या पदाकरिता या ठिकाणी स्वतंत्र तारखा देण्यात आलेल्या आहे। तर पहा त्या तारखेनुसार तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं जाणार आहे। या ठिकाणी महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा संगणक गट क श्रेणी अ ब क या पदाकरिता डॉक्युमेंटेशन होणार आहे 1/7/2024 रोजी। 1 जुलै 2024 रोजी महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा संगणक गट क श्रेणीसाठी 1/7/2024 रोजी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं जाणार आहे। ठीक आहे, नेक्स्ट पहा विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा विद्युत अर्थात इलेक्ट्रिकल गट क श्रेणीमध्ये ज्या उमेदवाराने अप्लाय केलेलं होतं, ज्यांनी जे क्वालिफाय झालेले आहेत त्यांचं 1/7/2024 व 2/7/2024 या 2 तारखेमध्ये त्यांचं डॉक्युमेंटेशन केलं जाणार आहे। ओके, इलेक्ट्रिकल इंजिनियर। ओके, नंतर आहे अग्निशमन अधिकारी या पदासाठी ज्या उमेदवाराने अप्लाय केलेलं आहे त्यांचं डॉक्युमेंटेशन 1/7/2024 तसंच 2/7/2024 रोजी या तारखेला केलं जाणार आहे। ओके, सो डेट जर तुम्ही पाहिली जवळपास सर्व पदाकरिता या ठिकाणी 1 जुलैला तुमचं डॉक्युमेंटेशन केलं जाणार आहे। नंतर आहे
जलनिस्सारण व स्वच्छता अभियांत्रिकी अर्थात या पदाकरिता मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे उमेदवार देखील अप्लाय करू शकत होते। त्यांचं देखील या ठिकाणी डॉक्युमेंटेशन 1 जुलैला होणार आहे। 1 जुलै 2 जुलै तसंच 3 जुलै 3/7/2024 रोजी या ठिकाणी डॉक्युमेंटेशन केलं जाणार आहे। ओके, सो कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी विद्यार्थ्यांनो सर्वात जास्त जागा या ठिकाणी कर निर्धारण या पदाकरिता होत्या। सर्व कॅटेगरीचे जे काही पदवीधर उमेदवार आहेत ते या पदासाठी अप्लाय करू शकत होते। या पदाकरिता जे विद्यार्थी निवड यादीमध्ये ज्यांचं नाव आहे त्यांचं डॉक्युमेंटेशन पहा 1/7/2024 रोजी तसंच 3/7/2024 रोजी 4/7/2024 तसंच 5/7/2024 8/7/2024 आणि 9/7/2024 या तारखेला त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं जाणार आहे। नंतर आहे लेखापाल लेखापरीक्षक गट क श्रेणी अ ब आणि क। ओके, सो 1/7/2024 9/7 10/7 आणि 11/7 विद्यार्थी मित्रांनो याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड करतो। त्या लिंकवरती क्लिक करून हा वेळापत्रक डाउनलोड करून घ्या किंवा विविध टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला या वेळापत्रकाची PDF जी आहे ते भेटून जाईल। ओके, ज्या पदासाठी तुम्ही अप्लाय केलेलं असेल त्या पदाची तारीख तुम्ही लक्षात ठेवायची आहे आणि त्या तारखेला तुम्हाला जे काही लोकेशन देण्यात आलेले आहे त्या लोकेशनवरती तुम्हाला डॉक्युमेंटेशन व्हेरिफिकेशनसाठी हजर राहायचं आहे। नंतर आहे स्वच्छता निरीक्षक आणि स्थापत्यसाठी पहा या ठिकाणी 1/7/2024 11/7 12/7 आणि 15/7/2024 महाराष्ट्र नगर परिषद स्वच्छता निरीक्षक या पदाकरिता 16/7/2024 रोजी या ठिकाणी कागदपत्रे पडताळणी केली जाणार आहे। ओके, सो तारीख निहाय व उमेदवार निहाय वेळापत्रक सोबत जोडण्यात आलेली आहे। त्यानुसार उमेदवारांनी आपणास नेमून दिलेल्या तारखेस व वेळेत उपस्थित राहायचं आहे। ठीक आहे, दस्तऐवज पडताळणीची वेळी उमेदवारांनी स्वतःच्या ओळखीच्या पुराव्यासाठी अर्जासोबत जोडलेल्या ओळखीचा पुरावा तसंच स्वतःचे आधार कार्ड त्यांनी साक्षांकित केलेले प्रत सोबत आणणे अनिवार्य आहे। अर्थात तुमचे ओरिजिनल आयडेंटिटी प्रूफ सोबत लागेल आणि झेरॉक्स प्रत एक लागेल ज्यावरती तुमचं सेल्फ अटेस्टेड केलेलं असायला हवं। ठीक आहे, उमेदवाराने आरक्षित जागेकरिता अर्ज केला असल्यास त्या पृष्ठते आवश्यक असलेली मूळ कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे। तसेच अर्जासोबत सादर केलेली माहिती अर्जासोबत सादर केलेली कागदपत्रांच्या अनुषंगाने उमेदवाराने सोबत आणावयाची मूळ कागदपत्रे या ठिकाणी देण्यात आलेले आहे। विद्यार्थी मित्रांनो त्यामध्ये SSC प्रमाणपत्र आहे, जे काही तुमचे क्वालिफिकेशननुसार डॉक्युमेंट आहेत ते सर्व डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करतेवेळी घेऊन जायचं आहे। त्यामध्ये SSC बोर्ड सर्टिफिकेट आहे, 10वी 12वी सर्टिफिकेट तसंच वयाचा पुराव्याबाबत जे काही निर्गमित जन्म दाखला आहे, शाळा सोडल्याचा दाखला, LC सर्टिफिकेट TC वगैरे सर्व तुम्हाला सोबत घेऊन जावं लागणार आहे। ओके, तुमच्या कॅटेगरीनुसार तुमचं सर्टिफिकेट असणार आहे, जात वैधता प्रमाणपत्र असणार आहे, कास्ट व्हॅलिडिटी, दिव्यांग व्यक्ती असेल तर त्याचं प्रमाणपत्र तुम्हाला लागेल। तसंच माजी सैनिक असेल तर माजी सैनिकाचं प्रमाणपत्र, स्पोर्ट्स कॅन्डिडेट असेल तर स्पोर्ट्सचं सर्टिफिकेट लागेल, अनाथ प्रमाणपत्र असेल तर अनाथ लागेल। तसं अंशकालीन पदवीधर उमेदवार असेल तर त्याच्याकडे अंशकालीन पदवीधारक प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे। भूकंपग्रस्त प्रमाणपत्र, प्रकल्पग्रस्त या सर्व प्रमाणपत्र तुमच्याकडे विद्यार्थी मित्रांनो असणं अनिवार्य आहे। ठीक आहे, सो नंतर जे आहे ते ज्या पदाकरिता तुम्हाला अनुभव मागितलेलं होतं त्या पदाकरिता पहा अनुभव आवश्यक आहे अथवा अनुभवास प्राधान्य आहे अशा पदाकरिता उमेदवारांनी काय करायला हवं, या ठिकाणी नियुक्त्यांच्या दिलेल्या नियुक्तीचे आदेश तसंच नियुक्त्याने दिलेले अनुभव प्रमाणपत्र तसंच अनुभव कालावधीतील सर्व वेतनचिठ्ठी अर्थात पेमेंट स्लिप ज्यात उमेदवारांचा ID क्रमांक व बँकेचे नाव नमूद असेल, अनुभव कालावधीतील उमेदवारांनी वेतन जमा झाल्याचे नोंद असलेले बँक पासबुक अथवा बँक स्टेटमेंट त्यांना सादर करावं लागणार आहे। ठीक आहे, सो ही अपडेट आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो नगर परिषदच्या कागदपत्रे पडताळणी संदर्भाची। ओके, सो जर नवीन तुम्ही चॅनल पाहत असाल तर चॅनलला आपल्या नक्कीच सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, कारण आपण वेळोवेळी ज्या काही गव्हर्नमेंटच्या भरती आहेत त्या संदर्भात अपडेट तुमच्यापर्यंत नेहमी पोहोचवत असतो। ओके, सो भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।